नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची घोषणा कधी होणार आहे आणि त्याचबरोबर येणारा लक्षात घ्या हप्ता कोणाकोणाला येणार आहे आणि कोण कोण पात्र असणार आहे आणि लक्षात घ्या याची स्टेटस कसा चेक करायचा या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच नोव्हेंबर त्याचबरोबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अनेक सोशल मीडियावरती तारखा सांगितल्या जात आहेत, पण अजून तरी या संदर्भात तारीख घोषित नाही आहे। आज शनिवार आणि उद्या रविवार आहे, तर या दोन दिवसांमध्ये कोणतीच घोषणा होणार नाही आहे। साधारणतः पुढील आठवड्यामध्येच लक्षात घ्या हप्ते वितरणाची घोषणा होणार आहे। कारण का लक्षात घ्या 23 पर्यंत लक्षात घ्या 23 तारखेनंतर विधिमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे। त्यामुळे यापूर्वीच लाडक्या बहिणींना जी खुशखबर आहे जानेवारी महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यामध्ये वितरित होणार याची मात्र जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार एवढं मात्र आता कन्फर्म झालेला आहे। पण आता हा जो लाभ येणार आहे तो कोणाकोणाला येणार आहे, तर याच्यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणी आता पात्र आहेत तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ज्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता लक्षात घ्या, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ आलेला आहे तर कागदपत्र पडताळणीमध्ये त्या पात्र असल्यामुळे त्यांना लाभ आलेला आहे आणि याबरोबर त्यांची KYC झालेली असल्यामुळे अशा लाडक्या बहिणींना तो लाभ आहे तो जानेवारी महिन्याचा सर्वप्रथम येईल। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जरी तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आला असेल तरी देखील तुम्हाला एकदा तुमचं जे आधार सीडिंग स्टेटस आहे ते चेक करायचं आहे। कदाचित बहुतेकशा लाडक्या बहिणी पोस्ट बँकेमध्ये त्यांचं अकाउंट आहे, पोस्टामध्ये अकाउंट असले तर कदाचित त्यांची DBT आहे ती इनॅक्टिव्ह होऊ शकते। त्यामुळे एकदा तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे तर याचा माहितीपर व्हिडिओ आपण यापूर्वीच आपल्या चॅनलवरती दिला आहे। आणि याचबरोबर अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची कागदपत्र पडताळणी लक्षात घ्या त्रुटी यादीमध्ये नाव आलं होतं, ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ आला नव्हता त्यांनी त्रुटी यादीमध्ये नाव दुरुस्त केलेलं आहे। पण याच्यामध्ये तुम्ही जर निकषामध्ये बसत असाल तर याच्यामध्ये तुमच्या घरी 4 चाकी वाहन नको आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नको, एका घरामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित, तर एवढ्या 2च लाडक्या बहिणी लाभ घेतल्या पाहिजेत। लक्षात घ्या KYCची त्रुटी यादी दुरुस्त केलीत म्हणजे तुमचं हप्ता येणारच असं नाही आहे, तर याची पुन्हा व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर हा लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। साधारणतः ही प्रोसेस लक्षात घ्या चालूच आहे आणि लवकरच ही प्रोसेस पूर्ण होईल। त्यामुळे या निकषांचं पालन करत असाल, त्याचबरोबर घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट पेन्शनधारक नसले पाहिजे तर ह्या गोष्टींचं पालन करत असाल, कारण का तुमच्या मिस्टरांचं किंवा वडिलांचं देखील आधार कार्ड घेण्यात आलेलं आहे, त्याचं देखील क्रॉस व्हेरिफिकेशन चालू आहे। या पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील अशा लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आणि त्याचबरोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ देखील राहिलेला लाभ त्यांना मिळणार आहे आणि शासनाने त्यांना राहिलेला जो लाभ आहे तो द्यावा हीच विनंती आहे। तर अशा प्रकारे या सगळ्या लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो येणार आहे। पण याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी पोर्टलवरती KYCच केली नाही आहे अशा लाडक्या बहिणींना मात्र नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासूनच लाभ बंद झालेला आहे, त्यामुळे त्यांना देखील पुढचा लाभ येणं कठीण आहे। या संदर्भात शासनाने अजून कोणतीच पावले उचलली नाही आहेत, त्यामुळे या संदर्भात तुम्हाला जवळच्या असणाऱ्या महिला बालविकास विभागामध्ये जाऊन माहिती घ्यायची आहे। जर या संदर्भात काही नोटीस आली किंवा काही सूचना आल्या तर आपण माहिती देणारच आहोत। तर लक्षात घ्या जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तर अशा प्रकारच्या पात्र सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो येणार आहे। KYC पडताळणी झाली म्हणजेच KYCच्या ऑप्शनमध्ये चुका होत्या, चुका दुरुस्त केल्या म्हणजे हा लाभ येईल असं नाही आहे। तर KYCच्या चुकांची दुरुस्ती केल्यानंतर तुमचं आधार कार्ड पुन्हा चेक केलं जाणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला हा लाभ आहे तो दिला जाणार आहे। तर हीच आताची सद्यस्थिती आहे। हप्ते वितरणासंदर्भात अनेक तारखा घोषित होतात, परंतु सुट्टींच्या दिवसामध्ये शासकीय GR आहे, निर्णय होऊ शकतो। GR मात्र अजून येणार नाही आहे। GRच्या आधी हप्ते वितरण होणार नाही आहे, सर्वप्रथम GR येईल, मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा आणि त्याच्यानंतर लाभ वितरण आहे ते होणार आहे। अपेक्षित आहे की आता सोमवारपासून आठवड्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये हा लाभ आहे तो वितरित होऊ शकतो। तर आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत, त्यामुळे तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सगळ्याच लाडक्या बहिणींना उत्कंठा आहे की हप्ता कधी जमा होणार। वारंवार यूट्यूबवरती एकच कमेंट लाडक्या बहिणी विचारत आहेत की हप्ते वितरणाची घोषणा कधी होणार, तर प्रतीक्षा करायची आहे। निश्चित अशी वेळ कोणीच सांगू शकत नाही, हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर किंवा तशी नोटीस आल्यानंतर प्रॉपर माहिती देता येणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।